नमस्कार मंडळी, मी आरती. सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळचे 5-5:30 वाजलेले आहेत व सकाळीच मी स्वयंपाकालाही सुरुवात केलेली आहे. मुलांसाठी मी व्हेज पुलाव करणार आहे बघा, कारण की मीही जाणार आहे थोडं गावी, त्यामुळे पटपट असं आवरून घेऊन मलाही पण आवरून ते जायचं आहे बघा. ह्याच्यामध्येच मी रात्रीच ह्या भाज्याही कट करून ठेवल्या होत्या, त्याच्यामध्ये आता थोडं मिठाच्या पाण्यामध्ये मी हे घालून घेणार आहे. साईडला तेल गरम करून कांदाही खरपूस रंगावरती भाजून त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट, थोडा गरम मसाला म्हणजे खडे मसाले ते घातलेले आहेत, टॅमॅटोही घालून घेतलेला आहे. चांगला आलटून परतून घ्यायचा आहे. टॅमॅटो थोडा गीर झाला की ज्या आपण भाज्या चिरून घेतल्या होत्या त्याही चांगल्या अशा मिक्स करून घेते ह्याच्यामध्ये मी दही घालणार नाही आहे, कारण की 2 वेळेचा मी एकदमच भात केलेला आहे हा. जरी भाजी संपली तरी मुलं खाऊ शकतात तसा भात, त्यामुळे मी तसंच केलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडा गरम मसाला, कसुरी मेथी व जे आपले घरगुतीच तांदूळ आहेत, साईडला मी कळशीमध्ये पाणीही गरम करत ठेवलेलं आहे, कारण की मला भाजीला व भातालाही पाणी लागणार होतं आणि मला आवरून जायचंही होतं. त्याच्यामध्ये थोडं तूप आणि चवीपुरतं मीठ घालून कुकरला 1-2-3 शिट्ट्या देऊन घेते. त्याच्यामध्ये रात्री मी हे शेंगदाणे ते भिजत घातले होते, तीळ, मगज बी व काजू, व ह्या भाजीसाठी ते वाटण छान होतं. त्यामुळे बघा मी वाटणही करून घेतलेलं आहे. साईडला लहान कुकरमध्ये कांदा टॅमॅटो घालून थोडं मीठ घालून एकदमच मीठ घालणार आहे मी ह्याच्यामध्ये, नंतर मीठ वापरत नाही. त्यामुळे मी टॅमॅटो चांगला गीर शिजला की त्याच्यामध्ये जे गरम मसाले आहेत, म्हणजे जो मी पेस्ट करून घेतलेला मसाला आहे तो ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. थोडं तीळ घालायचं आहे. तीळ तुम्ही फोडणीमध्ये वापरला तरी चालेल, माझं स्किप झालं त्यामुळे मी वरून घातलेलं आहे. त्याच्यामध्येच थोडे गरम मसाले, लाल तिखट, हळद, काश्मीरी लाल तिखट आणि थोडे गरम मसाल्याची पावडर असते ती जरा जास्त वापरायची आहे ह्या भाजीला बघा. आता झाकण देऊन आपल्या भाज्याही चांगल्या शिजलेल्या आहेत. त्याच्यामध्येच मी वांगीही चिरून घेतली होती, तीही घालून घेते आणि रात्रीच मी चणेही भिजत घातले होते, तेही चांगले असे घालून मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं जे मसाल्याचं राहिलेलं पाणी असतं ते ओतून घेतलेलं आहे आणि थोडंसंच पाणी घालून 1-2-3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत. चपात्याही करून घेतलेल्या आहेत. साईडला सॅलेडही करून घेणार आहे, कारण की थोडं बीट ते शिल्लक होतं. मग मी 1-2-3 दिवस जाणार आहे, ते खराब होणार म्हणून म्हटलं मुलांसाठी सॅलेडही करून घेतलेलं बरं. आता मुलांचे डबेही भरून घेते बघा. इकडे व्हेज भात ही आपला छान असा झालेला आहे व भाजी छान झालेली आहे. मुलांचे डबेही भरून घेते. सगळं आवरून झालं की आपल्यालाही काळजी नसते. चला तर मी इथंच माझ्या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.